साहेब, आपण बघतोय की माळेगावची जी निवडणूक आहे ती प्रतिष्ठेची केली जाते. स्वतः उपमुख्यमंत्री तळ ठोकून बारामतीमध्ये बसलेले आहेत. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अच्छा, ठीक आहे सर. त्यांना विचार. साहेब, एआय तंत्रज्ञानाच्या संदर्भात आज महत्वपूर्ण कार्यशाळा आयोजित केलेली आहे. काय त्याच्यामध्ये वैशिष्ट्य असणार आहे आणि शेतकऱ्यांना त्याचा कसा फायदा होऊ शकतो? निश्चितच उत्पादन वाढीसाठी, शेती उत्पादनाचा खर्च कमी करण्यासाठी, खताचा खर्च कमी करण्यासाठी, पाणी कमी लागेल कसं यासाठी, या सगळ्या गोष्टीचा फायदा एआयच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होऊ शकतो. आणि म्हणून मी फायद्यापासून प्रयत्न करतो 3 वर्षात की मला मुलींना त्याचं ज्ञान घेण्याची संधी असली पाहिजे. आणि ती सुदैवाने झाली. आत्ताच एक मुलगी काय ग तू ही मुलगी माळेगावची आहे. तू काय शिकली? बी इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स. ऐकलं, म्हणजे इंजिनियर आहे या विषयात आहे. आणि तुला 10वीला मार्क किती होते? 10वीला 97.20%. 97. 12वी? 12वीला 86%. आणि आता इंजिनिअरिंगला 9.34 CGPA आउट ऑफ 10. तुमच्या माळेगावची मुलगी. आणि बरं वाटतं की आपल्या भागातल्या. आणि वडील काय करतात? वडील रोजंदारी करतात. म्हणजे सामान्य कुटुंबाचे. तर आज आणि ही शिकली इथंच शारदानगर आणि VP मध्येच पूर्ण शिक्षण. विद्यापीठान आणि शारदानगर. तर आता ही अमेरिकन झाली. कुठली? मास्टर्स इन डेटा सायन्स अँड अनालिटिक्स US मध्ये, कोलंबिया युनिव्हर्सिटी ऑफ मिझोरी. आणि रोजंदारी करणारे त्यांच्या घराची माळेगावची मुलगी, तिचं समज रेकॉर्ड तिने आता सांगितलं. आणि आता अमेरिकेत चाललेली आहे. हे सगळं आपण इथं उभं केलं त्याचे परिणाम आहेत. तर आता ही शिकली तर दोन्ही संस्था आपण उभ्या केली. PDC बँक त्या दिवशी 11:30 उघडी होती असा आरोप रंजन तावरे यांनी केलाय. एकंदरीत त्यांनी आचारसंहिता भंग झाल्याचा तक्रार देखील दाखल केली आहे की लोकसभेची निवडणूक जेव्हा झाली तेव्हा वेळेला अशी बँक ही रात्री 12 का 2 वाजता उघडलेली होती. आणि त्यामुळे या बँकेमध्ये हा दुसऱ्यांदा घडतोय. बँक कशी उघडेल? बँकेचं नेतृत्व करणारे जे लोक आहेत त्यांच्या काही सूचना असल्याशिवाय तो कर्मचारी कशाला उघडेल? आणि रात्री 2 वाजता 12 वाजता एवढी लोकांची सेवा करण्याची स्थिती आपल्या बँकेमध्ये दुसऱ्यांदा दिसते. याचा अर्थ काय समजायचं समजा.